आपल्यासोबत मेहबूब शेख सुद्धा जोडले गेलेले आहेत। मेहबूब शेख जी आता अमोल मिटकरी जे काही म्हणाले ते तुम्हीही ऐकलं असेल। काय आहे तुमचं, म्हणजे शरद पवारांचं जे मेळाव्यातलं वक्तव्य समोर येतंय त्यानंतर ही स्पष्ट भूमिका शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातली मांडली। पुन्हा एकदा त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली असं म्हणतात। पण अमोल मिटकरी यांचं याबद्दल काय म्हणणं होतं आता तुम्ही ऐकलंय? मी काय सगळं म्हणणं ऐकलं नाही, फक्त शरद पवार साहेबांचं जे 60 वर्ष राजकारण केलंय ते एक विचाराचं राजकारण केलेलं आहे। त्यांनी सत्तेसाठी राजकारण केलं नाही, तर पवार साहेबांनी एक विचार शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी राजकारण केलेलं आहे आणि तीच भूमिका त्यांची कायम आहे। त्यात आम्हाला काही नवल वाटायचं कार्यकर्त्याला काही कारण नाही, कारण पवार साहेबांना जर जायचंच असतं भाजपासोबत तर पवार साहेब 2014 पासूनच त्यांच्यासोबत गेले असते। पवार साहेब हे काय सत्तेसाठी काम करणारे नेते नाहीत। सत्तेसाठी किंवा पवार साहेबांनी असे काही फार उद्योग घोटाळे केलेत की त्याच्यामुळे ईडी सीबीआय लागेल आणि पवार साहेबाला शरण जावं लागेल, असं पवार साहेबांचं राजकारण नाही, ते विचाराचं राजकारण आहे। अमोल मिटकरीजी, विचारांचं राजकारण आहे, ईडी सीबीआय साठी घाबरून गेलेलं हे राजकारण, घाबरून केलेला हा निर्णय किंवा त्यामुळे झालेला हा निर्णय नाही असं म्हणतायत? पवार साहेब काय बोलले एका मेळाव्यामध्ये, तिथून तुमच्या चॅनलवर चर्चा आहे किंवा त्यावर मला बोलायला बोलावलंय। मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, आताही सांगतो की पवार साहेबांनी काय वक्तव्य केलं तो पवार साहेबांचा अधिकार आहे, ते बोलले असतील। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा पवार साहेबांचा आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे, तोच वारसा अजितदादांचा पण आहे। आता कोण काय म्हणतं त्यावर आम्हाला टीका टिप्पणी करत बसायचं नाही, फक्त मला एकच सांगायचं आहे की हा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला मूलमंत्र आहे। महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतो, दोन दोन विचारधारेचे पक्ष, महायुतीमध्ये। आता मी तुम्हाला सांगतो, तिकडे अनेक आमदार असे अस्वस्थ आहेत, स्वतः तुम्ही चॅनलवर बातम्या दाखवल्या, त्यांना सुद्धा सत्तेसोबत यायचं आहे। पण अनेक उदाहरणं आहेत, 1960 महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अनेक प्रयोग असे राज्यामध्ये झाले, अनेक प्रयोग असे देशामध्ये झाले। त्यामुळे ईडीला कोण घाबरतं, सीबीआयला कोण घाबरतं, यावर वादविवाद घातल्यापेक्षा मला त्यात अधिक काही बोलायचं नाहीये, उगाच वादविवाद वाढतील। एक मात्र नक्की आहे, प्रत्येक जनता सामंजस्य आहे। अजितदादांची भूमिका सुरुवातपासून शिवशाहू फुले आंबेडकरवादी राहिलेली आहे, त्याच भूमिकेवर आम्ही आमचं काम करत आहोत। महायुतीमध्ये आम्ही एक संघ म्हणून लढतो आहोत, पुढच्या निवडणुका पण आम्ही लढणार आहोत। मेहबूब शेख जी, अनेक नेते अस्वस्थ आहेत तुमच्या पक्षात, तुमच्या गटात असं म्हणतायत अमोल मिटकरी। अडचणी आहेत, यांना चौकशांची भीती आहे, हे लोक अस्वस्थ होणं साहजिक आहे। पण बाकीचा सामान्य कार्यकर्ता, आजही तुम्ही बघा, पवार साहेबाला सोडून 41 आमदार गेले, त्याच्यानंतर पवार साहेबाच्या लोकसभेत 8 खासदार लोकांनी निवडून दिले। आजही 72 लाख मतं हे पवार साहेबाच्या उमेदवाराला पडलेले आहेत। त्या निवडणुकीत अनेक लोकांचे अनेक ऑब्जेक्शन आहेत, ईव्हीएम पासून सगळे ऑब्जेक्शन आहेत। त्यामुळे पवार साहेब हे एका निवडणुकीमुळं विचारसरणी बदलतील असं पवार साहेबांचं राजकारण नाही। पवार साहेबांनी सुरुवातीपासून जातीवादी शक्तीला विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे, ते त्यांनी सातत्य त्याच्यामध्ये आहे, त्याचं विचाराचं राजकारण आहे, त्याच्यामध्ये ते बदल करत नाही। अमोल मिटकरीजी, बोला मेहबूब शेखजी। कोण अस्वस्थ असलं, अजून आमदार कुणी अस्वस्थ असले, कुणी पदाधिकारी अस्वस्थ असले तर साहेबांनी सांगितलं ज्याला जायचं ते जावा, पण साहेबांची जी भूमिका आहे ती एक विचाराची भूमिका आहे, त्या विचाराची साहेब तडजोड करणार नाही। अमोल मिटकरीजी, संधी साधूपणा असा स्पष्टपणे त्यांनी शब्द वापरलेला आहे शरद पवारांनी, आणि भाजप सोबत गेले त्यांनी ते काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाही असंही एकंदर त्यांच्या बोलण्यातनं दिसतंय। तर हा थेटपणे अंगुली निर्देश आहे तुमच्याकडे, भाजप म्हणजे सत्तेसाठी म्हणून तुम्ही भाजप सोबत गेलात, याला संधी साधूपणा असं म्हटलंय शरद पवारांनी। नाही, साहेबांनी आता कोणाला उद्देशून म्हटलंय, काय म्हटलंय याचं अजून काही क्लिअर चित्र आलेलं नाही। आणि साहेब म्हणत असतील तर वयानं मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना तो म्हणण्याचा अधिकार आहे। पण आता माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस 3 पक्ष एकत्र आले, ज्यांची विचारधारा दुरान्वये काही जुळत नव्हती, शिवसेना आणि काँग्रेस, हे तर भाजप आणि काँग्रेसचे जेवढे विरोधात एकमेकाचे आहेत तेवढं शिवसेना आणि काँग्रेस एकमेकाच्या विरोधाच्या विचारधारेची पक्ष सरणी, त्यांच्या विचाराची पक्ष सरणी, आज ते एकत्र बसून महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात उदयाला आणलं गेलं ना। 1960 नंतर अनेक प्रयोग असे झाले, पुलोदचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस सुद्धा वेगवेगळे जनसंघ सुद्धा त्या पुलोदच्या सरकारमध्ये होता, स्वतः आदरणीय साहेबांनीच स्थापन केला होता। त्यामुळे आतांचं जे साहेबांचं वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर भाष्य करणे इतपत मी नक्की मोठा नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादाच्या नेतृत्वात होत असलेली वाटचाल
लोकसभेच्या निकालानंतर सुद्धा आपण बघितलं असेल की ठीक आहे, लोकसभेला आज 8-9 खासदार साहेबांच्या मार्गदर्शनात, साहेबांच्या या झंझावातामुळे निवडून आले, हे मान्यच आहे. पण विधानसभेच्या वेळेस जो काही चमत्कार महाराष्ट्राने बघितला, त्या सुद्धा 40-41 आमदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. अनेक लोक त्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झाले. त्याच्यामुळे आता शेवटी जनता सर्वोच्च असते. आता जनतेने आपल्या बाजूला कौल दिला तर मग लोकशाहीचा विजय, आणि जर विरोधातले लोक जिंकले तर मग तो ईव्हीएमचा विजय. असं जे काही सोयीची भूमिका असते ती लोकांना न पटणारी असते. स्थानिक स्वराज्य संस्थेचं घोडा मैदान काही दूर नाही. आम्ही आमचं काम करतो आहोत, जनतेमध्ये जाणं, जनतेचे प्रश्न समजून घेणं, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणं आणि आमचं शिवशाहू फुले आंबेडकरी विचार जिवंत ठेवणं, हे काम आम्ही प्रामाणिकपणे चोख पद्धतीने पार पाडतो आहोत. साहेबांनी काय म्हटलं तो साहेबांचा सर्वोच्च अधिकार आहे, त्यात आम्ही बोलू इच्छित नाही. मेहबूब शेखजी, आत्ता पुलोदचा उल्लेख केलेला आहे मिटकरींनी, मवियाच्या प्रयोगाचा उल्लेख केलेला आहे, आणि मग महायुती आम्ही केली तर काय, म्हणजे त्यात काय चुकीचं आहे? विचारधारा वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला स्थापन झालं त्यावेळेला ते सरकार भारतीय जनता पार्टी सारख्या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवायचे. मूळ उद्देशच त्याचा हा होता की भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी ती महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्टँड घेतला. महाराष्ट्राचा जे द्वेषी राजकारण त्यांनी केलं त्याचा विरोध त्यांनी केला होता. आणि पुलोदच्या सरकारमध्ये पवार साहेबाच्या मागे पुलोद आली होती, साहेब पुलोदच्या मागे गेले नव्हते. हे सगळ्यात समजून घेणं गरजेचं आहे. पुलोदवाल्यांनी पवार साहेबाच्या सरकारमध्ये ते सामील झाले होते. पवार साहेब त्यांच्या सरकारमध्ये प्रमुख पवार साहेब होते. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी ही प्रमुख आहे आणि जे बाकीचे पक्ष गेले ते त्याच्यात सामील झाले. तशी परिस्थिती पुलोदच्या वेळेला नव्हती. पुलोदच्या वेळेला साहेब प्रमुख होते आणि साहेबाच्या सरकारमध्ये इतर लोक सामील झाले होते. तसं जर आता हे जर कुणी प्रमुख झाले असतील, त्यांच्यात भाजप सामील झाली असते तर तो वेगळा फरक होता. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आपण सुईने लावतो तसा अर्थ लोक बरोबर लोकांना कळतं, लोक सगळे अर्थ घेतात. आणि राहिला प्रश्न पराभवाचा विजयाचा, तर लोकसभेत लोकांनी कौल दिलाच होता. आणि नरेंद्र मोदींच्या पेक्षा मला वाटतं राज्यातले नेते एवढे लोकप्रिय नाहीत की लोकसभेला एवढी वाताहत झाल्यावर विधानसभेला त्यांची लोकप्रियता वाढावी. आता मार्केटवाडीला उत्तमराव जानकर नावाचे एक आमदार राजीनामा द्यायला तयार होते. त्यांची अट एवढीच होती निवडून आलेली की बॅलेटवर निवडणुका घ्यावा. सरकारचं जर एवढं पारदर्शी कारभार आहे आणि त्यांना जर लोकप्रियतेवर त्यांचा विश्वास आहे तर मला वाटतं त्यांनी ते तयार व्हायला पाहिजे होतं. निवडणूक आयोगाकडे त्याची मागणी करायला पाहिजे होती. पण मुळात कसं आहे की पवार साहेब हे विचाराचं राजकारण करतात आणि त्यांचा विचार हे त्यांनी 60 वर्षाच्या राजकारणात कधी बदलला नाही. यावेळेला ईडीने साहेबाला नोटीस